शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपलं गव्हाचं शेवटचं पाणी नियोजन चालू आहे, बघू शकता. आणि याच्यामध्ये आता अशा प्रकारे दाणे भरणीची अवस्था चालू आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला गव्हाला शेवटचं पाणी कधी द्यायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी बघू शकता दाणे भरणीची अवस्था ही आपल्या गावामध्ये चालू आहे. आणि ही श्रीराम सुपर 111 ही व्हरायटी आहे. ज्या व्हरायट्या 120 दिवस ज्या व्हरायट्याला 120 दिवस लागतात काढणीसाठी, त्या व्हरायटीला आपण 82-83 दिवसापासून ते 90-95 दिवसापर्यंत या दरम्यान शेवटचं पाणी देऊ शकतो. कारण की त्या अवस्थेमध्येच आपल्याला त्या ठिकाणी दाणे भरणीची अवस्था चालू असते व यानंतर जर आपण पाणी दिलं, म्हणजे दाणा परिपक्व झाल्यानंतर या ठिकाणी पाणी दिलं, तर ही जी बघू शकता की ओंबीच्या शेंड्याकडील जी दाणे आहेत ती वजनदार होतात. आणि ही वजनदार दाणे झाल्यानंतर जर आपण पाणी दिलं, तर ही गहू जो आहे तो आपला वजनामुळे या ठिकाणी पाणी दिल्यानंतर हा लुळतो, म्हणजे पडतो. आणि पडल्यानंतर आपल्या गव्हाला वाळल्यानंतर उंदरंही लागतात आणि त्याचबरोबर आपली जी दाणे भरणीची प्रोसेस आहे ती देखील त्या ठिकाणी बंद होते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेवटचं पाणी योग्य वेळी देणं महत्त्वाचं आहे. आता अशा अवस्थेमध्ये आपण हे शेवटचं पाणी देत आहोत. दाणे भरणीची अवस्था या ठिकाणी चालू आहे. आपल्या पिकाला 86 दिवस या ठिकाणी झालेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये ही श्रीराम सुपर ही व्हरायटी आहे. तर शेतकरी मित्रांनो, ज्या व्हरायट्या थोड्या अर्ली आहेत, म्हणजे 10-12 दिवसाचा फरक त्या ज्या व्हरायट्यामध्ये आहे, जसे की अजित 102 असेल, त्याच्यामध्ये आपल्याला पाणी नियोजन करताना थोडं लवकर आपण पाणी नियोजन बंद करायचं आहे. शेवटचं पाणी आपण 80 दिवसादरम्यान देखील या ठिकाणी देऊ शकतो त्या व्हरायट्यामध्ये. तर शेतकरी मित्रांनो, असं नियोजन करा. आणि याच्यामध्ये आता पाणी नंतरचं उपलब्ध असताना देखील आपण न दिलेलं त्या ठिकाणी चांगलं असतं. कारण की आपला गहू पडू शकतो. थोडं जरी या ठिकाणी वारं किंवा वावटळ जर आली, तर आपला गहू या ठिकाणी पडून आपलं अपेक्षित उत्पन्न येणार नाही. पुन्हा काढणीला आपल्याला या ठिकाणी अडचण येऊ शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आता हे आपलं शेवटचं पाणी या अवस्थेमध्ये आहे. बघू शकता संपूर्ण प्लॉट. इकडे आपला लेट पेरणीचा चना प्लॉट आहे आणि आपला खाली पण त्या ठिकाणी लेट पेरलेला गहू आहे, तो देखील आपण बघणारच आहोत. यावर आपण 2 फवारण्या केलेल्या आहेत. फुटवे अवस्थेमध्ये चिलेटेड झिंकचा वापर केलेला होता आपण 40-42 दिवसादरम्यान. आणि आत्ता आपण या ठिकाणी जिब्रेलिक ॲसिड फवारणी केलेला आहे. दुसऱ्या प्लॉटमध्ये आपण 05234 प्लस बोरॉनचा देखील वापर केलेला आहे. अशी ही संपूर्ण कंडिशन आहे पिकाची, बघू शकता. आता याला आपल्याला एकरी ॲव्हरेज किती येतं हे बघणं देखील महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचे ओंबी धारणा झालेली आहे आणि साईज देखील चांगल्या प्रकारे आहे. आता ही जी जमीन आहे ती एकदम हलकी जमीन आहे शेतकरी मित्रांनो. आणि याला पाणी नियोजन योग्य वेळी केल्यामुळं व फवारणी नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे, त्यामुळं अतिशय जबरदस्त प्लॉट हा आपल्या दृष्टिकोनातून या ठिकाणी बसलेला आहे. तर याला किती ॲव्हरेज येईल ते कमेंट देखील करू शकता. आणि नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करू शकता. दुसरा देखील प्लॉट आहे, तो देखील आपण बघणारच आहोत. नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.